शक्ती हा जो शब्द आहे त्याच्यामधलं जे क्रियापद आहे मुख्य म्हणजे ते शक, म्हणजे सामर्थ्य असणे अशा अर्थाचं क्रियापद आहे. आणि त्याच्यापासून तयार होणारा शक्ती हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी शब्द आहे आणि तो सामान्यपणे त्यामुळेच स्त्री देवतांसाठी वापरला जातो. त्यामुळे ताकद, क्षमता अशा अर्थांनी शक्ती या शब्दाचा प्रयोग आपण सर्वसामान्य व्यवहारामध्येही करतो आणि त्याच ताकदीच्या, क्षमतेच्या अशा देवतांसाठीही तो शब्द वापरला जातो. आता असं आहे की अगदी आदिम समाजापासून जेव्हा मानवाची उत्क्रांती होत होती, मानव हा सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न बनलेला होता, तेव्हाही जगभरामध्ये सगळीकडे अनेक प्रकारची संकट ही होती आणि जन्माचं प्रमाण जरी खूप मोठं असलं, जन्मदर हा जरी खूप मोठा असला तरी मृत्यूचंही प्रमाण खूप मोठं होतं. आणि त्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये अगदी नवजात बालकांच्या मृत्यूपासून ते अपघाती, सर्पदंशाने मृत्यू पावणारे, कुत्रं चावून मृत्यू पावणारे, रोगराईने मरणारे, युद्धात मरणारे अशा मंडळींचं प्रमाण हे सुद्धा खूप प्रचंड मोठं असायचं. आणि अनेकदा असं व्हायचं की गावाच्या गावं ही ओस पडायची, प्रदेशच्या प्रदेश हे जिथं कोणी नाही अशा स्वरूपामध्ये निर्माण व्हायचे. आणि त्यामुळे जन्माचं प्रमाण, जन्मदर जरी खूप मोठा असला तरी मृत्यूदरही खूप मोठा होता आणि त्यामुळे एक प्रकारे लोकसंख्येचा तोल हा राखला जात होता. अशा परिस्थितीमध्ये माणसाचं अस्तित्व हे सतत पणाला लागायचं आणि त्यामुळे शक्ती देवतांची, क्षमतेच्या देवतांची, ताकदीच्या देवतांची आणि मग त्याचबरोबर मातृदेवतांची पूजा ही समाजामध्ये प्रचलित झाली. आणि त्या सगळ्या जो सगळा देवतांचा गट आहे आणि तो मुख्यतः स्त्री देवतांचा गट आहे, तर त्या सगळ्याला शक्ती देवता असं म्हटलं जातं. आता या ज्या शक्ती देवता आहेत तर त्या जशा स्वतंत्रपणे आपल्याला दिसतात, तर तसंच शक्ती देवता हे कुठल्या तरी पुरुष देवाची शक्ती, त्याची क्षमता, त्याची ताकद म्हणून सुद्धा ती येते. मग ब्रह्मदेवाच्या बरोबर सरस्वती ही त्याची शक्ती देवता म्हणून येते, विष्णूच्या बरोबर लक्ष्मी ही त्याची शक्ती देवता येते, शिवाच्या बरोबर पार्वती ही त्याची देवता म्हणून येते. अशा वेगवेगळ्या शक्ती देवता ह्या येतात आणि त्यामुळे त्या त्या पुरुष देवतेच्या बरोबरचं त्याचं अस्तित्व, त्या देवतेचं अस्तित्व हे एका बाजूला असतं आणि दुसऱ्या बाजूला ती देवता तरी सुद्धा स्वतंत्रपणे वावरत असते असं आपल्याला आढळतं. आता ज्या मातृदेवता आहेत तर त्यांची संख्या खरं म्हणजे खूप मोठी आहे, जास्ती संख्या आहे. म्हणजे आता आपण पाहिलं सिंधू संस्कृतीमध्ये किंवा हरप्पा संस्कृती असं ज्याला म्हटलं जातं त्या संस्कृतीमध्ये, त्याच्यानंतरच्या ताम्रपाषाण युगीन ज्या काही संस्कृती आहेत त्याच्यामध्ये, किंवा हरप्पा संस्कृतीच्या पूर्वी सुद्धा असलेल्या ज्या पूर्व हरप्पा संस्कृती आहेत, त्याच्यानंतर नवपाषाण युग किंवा नवाश्म युग, निओलिथिक एज, या ज्या सगळ्या संस्कृती आहेत, या संस्कृतींमध्ये सुद्धा आपल्याला मातृदेवतांच्या मूर्ती या दिसतात. आणि मग या ज्या मातृदेवतांच्या मूर्ती आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचे स्त्रीचे म्हणून असलेले जे अवयव आहेत, म्हणजे स्तन आहेत उदाहरणार्थ, ते वाजवीपेक्षा मोठे दाखवलेले असतात जास्ती. आणि तसंच त्यांचे जे जन्माला घालण्यासाठीचे जे अवयव असतात ते व्यवस्थितपणे दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो. मग त्याचबरोबर त्यांचे स्त्रीचे म्हणून जे काही खास वैशिष्ट्य असतात, म्हणजे केस आहेत, त्या केसाचा चांगल्यापैकी केशरचना केलेली असते, इतर काही आणखी त्याला अलंकार घातलेले असतात, कानामध्ये कदाचित काही मोठे अलंकार हे घातलेले असतात, गळ्यामध्ये काही घातलेलं असतं. अशा स्वरूपाच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आणि काही वेळेला ऍप्लिक डिझाईन ज्याच्यावर केलेली आहेत अशा प्रकारच्या मातृदेवतांच्या मूर्ती या आपल्याला या सगळ्या संस्कृतींमध्ये पाहायला मिळतात. मग तसाच एक दुसरा प्रकारही पाहायला आपल्याला मिळतो, तो इनामगावमध्ये मिळतो, की तिथं ती मातृदेवता आहे ती छिन्नमस्तका या प्रकारची देवता आहे आणि एक तिच्याबरोबर एक बैलाची आकृती सापडली आहे आणि त्या बैलाच्या पाठीवर असं एक भोक आहे आणि त्या मातृदेवतेच्या खालच्या बाजूला असं एक भोक आहे. त्या दोन्ही मधून एक काडी घातली आणि ती मातृदेवता त्या बैलावर बसू शकते. अशा प्रकारची ती मातृदेवता आपल्याला सापडते. ती साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते 1200 या काळातली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ते बैलावर बसलेली मातृदेवता म्हटल्यावर आपल्याला जे समोर रूप दिसतं ते अर्थातच नंदीवर बसलेल्या पार्वतीचंच दिसेल पुढच्या
संस्कृतीमध्ये असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा स्वरूपाच्या मातृदेवतांची, आई म्हणून असलेल्या देवतांची पूजा ही जगभर सगळीकडे होत होती, तशी ती भारतामध्येही होत होती. आणि जसजसे पौराणिक धर्मामध्ये देवतांचा उदय झाला, म्हणजे विष्णू उत्पन्न झाला, शिव उत्पन्न झाला, तर तसं त्याच्याबरोबर एक एक मातृदेवता ही त्यांना जोडली गेली. याच्या मधली जी अवस्था आहे म्हणजे वैदिक जो यज्ञ धर्म आहे की ज्याच्यामध्ये इंद्र हा मुख्य देव आहे, अग्नी हा एक प्रमुख देव आहे, सोम हा एक देव आहे, तर त्या काळामध्ये तितकी मातृदेवतांची काही फार मोठी चलती धर्मामध्ये असल्याचं आपल्याला दिसत नाही. म्हणजे इंद्राच्या बरोबर इंद्राणी येते, ती इंद्राणी एक वेळ इंद्राला म्हणते सुद्धा की तुझं सगळं जे काही तेज आहे, ऐश्वर आहे, ते सगळं माझ्यामुळे आहे, हे विसरू नकोस कधी, असं ती त्याला सांगते. परंतु त्या पलीकडे प्रत्यक्ष धर्मामध्ये तिला काही स्वतंत्र असं स्थान आहे किंवा तिला काही तिच्यासाठी काही स्वतंत्र पूजा आहे असं काही फारसं आपल्याला दिसत नाही. तसं मग सरस्वती ही पहिल्यांदा नदी असलेली देवता, आणि मग त्या नदीवर असलेले डोह सरस, ते सरस जिच्यामध्ये आहेत ती नदी म्हणून सरस्वती. मग ती तो प्रवाह पाण्याचा, तसाच तो प्रवाह ज्ञानाचा. त्या नदीच्या काठावरती वेदांची रचना झाली, त्यामुळे ती तळी म्हणजे एक प्रकारे ज्ञानाचे डोह, आणि तसे ज्ञानाचे डोह जिच्याकडे आहेत अशी देवता म्हणजे सरस्वती, म्हणून ती एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानाची देवता म्हणून आपल्याला प्रचारात आल्याचं दिसून येतं. मग त्या सरस्वतीची जी काही गाठ आहे ती प्रजापतीशी यांनी गाळण्याचा प्रयत्न केला, आणि मग नंतरच्या पौराणिक धर्मामध्ये जो ब्रह्मदेव आहे त्याची शक्ती म्हणून सरस्वती आपल्याला वावरताना आढळते. तशी लक्ष्मी ही खरं म्हणजे वेदकाळापासून एक स्वतंत्र देवता आहे, तर तिची सांगड ही विष्णूशी घातली गेली, आणि त्याच्यासाठी समुद्र मंथनाची कथा ही निर्माण केली गेली आणि त्यांची सांगड बसवली गेली. तिथे सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की विष्णू आणि लक्ष्मी, तर आपण नेहमी असं म्हणतो की लक्ष्मीनारायणांचा जोडा वगैरे असं नवरा नवरीच्या जोड्याला म्हटलं जातं. गोष्ट अशी आहे की समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी ही विष्णूला मिळाली, देवतांनी दिली असं आपल्याला सापडतं. विष्णू स्वतंत्र आहे, लक्ष्मी स्वतंत्र आहे, आणि लक्ष्मीला खरं सांगायचं झालं तर विष्णूची काहीच जरूर नाही असं आपल्याला सापडतं. आणि लक्ष्मी या देवतेमध्ये कोणताही फरक वेदकाळापासून ते आजपर्यंत पडलेला नाही असं आपल्याला तिचं जे स्वरूप श्री सूक्तामध्ये सांगितलंय वेदामध्ये, तिथपासून ते आज लक्ष्मीची जी काही चित्र समाजामध्ये प्रचलित आहे तिथपर्यंत कुठलंही पाहिलं तर आपल्याला तसं दिसेल. शिवाचा पहिला विवाह हा सती या देवतेशी झाला होता, आणि मग ती दक्षाच्या यज्ञाच्या संदर्भात ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये शिवाचा अपमान झाला किंवा त्याला सन्मान मिळाला नाही म्हणा, आणि मग त्या सतीनी त्या दक्षाच्या यज्ञाच्या कुंडामध्येच जीव दिला. आणि मग त्याच्यानंतर तारकासूर नावाचा एक असुर होता, त्याच्या वधासाठी किंवा शिवाचं अपत्य हे हवं होतं, आणि त्यामुळे पार्वतीशी त्याचा विवाह घडवण्यात आला. अशी गोष्ट ही आपल्याला सगळीकडे नेहमी सापडते. आता पार्वती ही जी देवता आहे म्हणजे पर्वताची कन्या, तर ती सुद्धा एक वस्तुतः स्थानदेवता किंवा वनदेवता म्हणून सगळीकडे प्रचलित आहे. आणि अनेक आपल्याला अशा देवता या विविध वनवासी किंवा आता तथाकथित आदिवासी समाजांमध्ये सापडतील की ज्या त्या स्थानाच्या देवता आहेत किंवा त्या डोंगराची देवता आहे, अशा देवता आहेत, आणि त्या डोंगरांच्या कन्या म्हणून मानल्या जातात. तर तशा स्वरूपाची पार्वती ही देवता आहे. त्या पार्वतीचा विवाह शिवाशी झाला असं आपल्याला दिसतं. आणि मग वेगवेगळ्या त्या ज्या डोंगरांवरच्या देवता आहेत तर त्याच्यात मग त्या पर्वताप्रमाणेही त्यांना नावं आहेत, म्हणजे विंध्यवासिनी देवता किंवा सह्यवासिनी देवता अशा प्रकारची सुद्धा नावं ही त्या देवतांना आहेत असं आपल्याला दिसतं. तात्पर्य काय की शक्ती ही पुरुष देवतेच्या बरोबरही तिचं अस्तित्व आहे आणि स्वतंत्र सुद्धा तिचं अस्तित्व हे आहे. आता असाच जसं ह्या तीन महत्वाच्या देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे विश्वाचा निर्माता, विश्वाचा चालक आणि विश्वाचा नाशक अशा ज्या तीन देवता आहेत त्यांच्याबरोबर तीन शक्ती येतात. तर तशाच प्रकारे एक 7 देवतांचा एक गट आहे आणि त्यांना सप्त मातृका असं म्हटलं जातं. 7 मातृका, 7 मातृदेवता. सामान्यपणे मातृदेवतांची संख्या
ही 7 असते किंवा ती त्याच्यापेक्षा जास्ती सुद्धा असते, पण 7पेक्षा कमी ती आहे असं मात्र कोणीही मानत नाही. आणि मग या ज्या मातृदेवता आहेत त्या कोण आहेत? तर ब्राह्मी, त्याच्यानंतर माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, त्याच्यानंतर वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. त्याचा एक श्लोकच प्रसिद्ध आहे की ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराही च तथेंद्राणी चामुंडा सप्त मातरा. तर आता ब्राह्मी म्हणजे ब्रह्मदेवाची शक्ती असलेली, मग तिचं वाहन अर्थातच हंस हे तिचं वाहन आहे. त्याच्यानंतर माहेश्वरी म्हणजे तिचं नंदी हे वाहन आहे, म्हणजे पार्वतीचं ते रूप आहे एक प्रकारे. कौमारी ही कार्तिकेयाची शक्ती म्हणून मानली गेलेली आहे, मग तिचं वाहन मोर हे येतं. आता एक ज्याचं गंमत आहे की वस्तुतः मोर हे कार्तिकेयाचं वाहन आहे आणि सरस्वतीचं वाहन हंस हे वाहन आहे. आणि सगळीकडे सरस्वतीची जी वर्णनं येतात ती हंस वाहना अशी वर्णनं येतात. ते राजा रविवर्म्याने गेल्या शतकामध्ये सरस्वतीचं चित्र काढताना तिथे हंसाच्या ऐवजी मोर काढला आणि त्याच्यानंतर आपल्या दृष्टीने सरस्वतीचं वाहन हे मोर असं झालेलं आहे. नाहीतर ती खरं म्हणजे पांढऱ्या कमळावर किंवा पांढऱ्या रंगाच्या हंसावर बसलेली अशी असणं अपेक्षित आहे खरं म्हणजे. पण कौमारी, तर कौमारी ही देवता आहे ती कार्तिकेयाचं वाहन मोर, त्यामुळे तिचं वाहन मोर. त्याच्यानंतर वैष्णवी ही जवळजवळ लक्ष्मीच आहे खरं म्हणजे, दुसरं काही नाहीये, ती कमळावर असू शकते वैष्णवी. त्याच्यानंतर वाराही. आता हे मात्र एक मोठी गमतीची गोष्ट आहे, कारण असं आहे की विष्णूचे जे अनेक अवतार आहेत त्याच्यात आपल्या दृष्टीने आता वराह हा देव आहे, पण एकेकाळी जेव्हा ते अवतार हे पक्के झालेले नव्हते तेव्हा वराही ही स्वतंत्र देवता होती. आणि त्यामुळे वराहाची शक्ती वाराही ही काही विष्णूच्या परिवारातली देवता आहे असं तेव्हा मानलं जात नव्हतं, ते आता मानलं जातं. पण मग ते जर गृहीत धरलं तर वैष्णवी आणि वाराही अशा 2 वैष्णव परिवारातल्या देवता ह्या 7 मातृकांच्या मध्ये आहेत असं आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर इंद्राणी. मग इंद्राणी म्हणजे इंद्राची शक्ती, तिचं वाहन अर्थातच हत्ती आहे. आणि मग चामुंडा, आणि ही अत्यंत भयानक अशा प्रकारची देवता आहे. आणि खरं म्हणजे मग माहेश्वरी आणि चामुंडा या जवळजवळच्या देवता होतील, पण तरी सुद्धा माहेश्वरी ही त्यातल्या त्यात जास्त सोज्वळ अशा स्वरूपाची देवता आहे आणि चामुंडा मात्र भयानक अशीच देवता आहे. चामुंडेचं जे स्वरूप आहे ते म्हणजे तो एक हाडांचा सापळाच आहे सरळ सरळ, आणि त्याच्यावर चढवलेलं मांस. त्यामुळे हाडांच्या सापळेवर जर थेट मांस चढवलं तर ते जसं दिसेल आणि तो सापळा जसा सगळा दिसेल तशी ती चामुंडा असते. आणि त्या चामुंडेच्या हातामध्ये नरमुंड असतं, त्याच्यानंतर त्यातून रक्त गळत असतं. तिने गळ्यामध्ये नरमुंडांची माळ घातलेली असते आणि तिच्या हातात अशीच भयानक वाटणारी शस्त्र असतात. तिचे डोळे असे आत ओढलेले असतात, सगळे गालकडं अशी बसलेली असतात. असं सगळं वर्णन हे तिचं येतं आणि तशा मूर्ती पण तिच्या आहेत. या 7 मातृदेवतांची चांगली शिल्प ही आपल्याला वेरूळमध्ये पाहायला मिळतात. आता एक गंमत अशी आहे की या मातृदेवतांच्या बरोबर नेहमी तिथे गणपती हा साधारणपणे इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकाच्या नंतर यायला लागला. तर या 7 वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असलेल्या मातृदेवता आणि त्यांच्याबरोबर नव्याने उदयाला आलेला असा एक देव म्हणून गणपती, अशी यांची स्थापना आहे. तो असा तो 8 लोकांचा तो वर्ग एक प्रकारे आहे असं मानलं जातं. तर ही शक्तीची उपासना आणखी एका प्रकारची उपासना झाली. तात्पर्य असं की विविध प्रकारे स्वतंत्रपणे अथवा कुठल्या तरी पुरुष देवतेच्या बरोबर अशी शक्तींची उपासना ही कायम होत राहिली. आणि मग जशी त्या एका बाजूला ही चामुंडा आहे तशीच मग काली, कराली ही पण तिचीच रूपं आहेत, ती एका बाजूला रूप आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मग पृथ्वी देवता, मग लक्ष्मी, त्याच्यानंतर पार्वती किंवा सीता. अखर म्हणजे आता सीता याचा अर्थ, सीता याचा शब्दशः अर्थ नांगरलेली जमीन. तर नांगरलेली जमीन अशा विविध ज्या पुनरुत्पादनाला पोषक अशा असलेल्या किंवा पुनरुत्पादन करणाऱ्या अशा ज्या देवता आहेत तो सगळा गट हा शक्ती देवतांचा गट म्हणून मानला जातो.